नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 6th क्लासमधला आपल्या सायन्स या विषयातील जो सेकंड नंबरचा चॅप्टर आहे तो सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड, म्हणजेच आपली सजीव सृष्टी. मग ही जी सजीव सृष्टी आहे यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि ते डिफरंट कसे आहेत लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, हे आपण पाहणार आहोत विथ एक्झाम्पल्स. ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला, दॅट इज द लिव्हिंग वर्ल्ड. आता बघा, तुम्हाला समोर एक पिक्चर दिसते बरोबर. खूप साऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करताना दिसत आहेत. ट्री आहे, गर्ल बुक रीड करते, बॉय जो आहे तर तो काय करतोय, काईट म्हणजे पतंग उडवण्याची तयारी करतोय. डॉग दिसतोय, हेन आहे, इकडे चिकन्स आहेत बरोबर. तर आता हे पिक्चर पाहून तुम्हाला काय दिसतंय हे डिस्टिंग्विश करायचं आहे. म्हणजेच लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर, से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे हे पिक्चर बघून तुम्हाला काय करायचं आहे, तर यातल्या कोणत्या गोष्टी लिव्हिंग आहेत आणि कोणत्या नॉन लिव्हिंग आहेत ते लिहायचं आहे. आता सुरुवातीला लिव्हिंग म्हणजे काय, तर याला आपण सजीव म्हणतो, आणि नॉन लिव्हिंग म्हणजेच निर्जीव. म्हणजेच सजीव आणि निर्जीव हे आपण डिफरन्शिएट करू शकतो, वेगळे लिहू शकतो बरोबर. आता सजीव कशाला म्हणायचं, तर ज्यांना अन्न पाण्याची गरज असते बरोबर, म्हणजेच इंधन लागतं. मग आता तुम्ही म्हणाला अन्न पाणी, तर व्हेकलला पण आपण फ्यूल टाकतो इंधनच्या स्वरूपात, ते त्यांचं अन्न पाणीच आहे म्हणून तर ते रन होतात, ते पळतात. पण दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच ज्या थिंग्सची ग्रोथ होते म्हणजेच वाढ होते. मग बघा, व्हेकलची वाढ होते का, की खूप वर्षापासून लावलेली आहे पार्किंगमध्ये गाडी किंवा आपल्या घराच्या तिथं आहे आणि ती थोडीशी वाढली आहे, असं नाही होत. म्हणजेच लिव्हिंग थिंग्स कोणत्या, की ज्यांना फूड मटेरियलची गरज असते आणि त्यांची ग्रोथ होते, याला आपण लिव्हिंग म्हणूयात. म्हणजेच या पिक्चर जर तुम्ही पाहिलं, इथं फोटोग्राफ जो दिला आहे तो जर पाहिलं तर तिथं तुम्ही डिस्टिंग्विश करू शकता. इकडे बर्ड्स आहेत, ट्री आहे, हेन आहे, चिकन आहेत, गर्ल बॉय डॉग, हे सगळे कसे झाले, लिव्हिंग झाले. म्हणजेच नॉन लिव्हिंगमध्ये हाऊस असेल, क्लाउड असेल, त्यानंतर फॅन आहे, इकडे फ्लॉवर पॉट आहे, विंडो, असे फुटबॉल, काईट, हे सगळे नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये येतात. तर तुम्हाला छोटीशी ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही हे तुमच्या नोटबुकमध्ये चार्टच्या स्वरूपात लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वन, दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, की वेगळ्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत लिव्हिंग थिंग्सच्या. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स, दॅट दे नीड फूड टू ग्रो फॉर द प्रोसेस. म्हणजेच लिव्हिंग थिंगसाठी ग्रो होण्यासाठी त्यांना फूड मटेरियलची गरज असते. देन व्हॉट इज सेकंड, द ग्रोथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस. म्हणजेच लिव्हिंग थिंग्सची महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची वाढ होत असते. ग्रोथला म्हणजे काय म्हणतो आपण, वाढ आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन म्हणजे काय, की आपल्यासारखाच दुसरा जीव तयार करणं, याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. म्हणजेच सपोज तुम्ही आंब्याचं झाड आहे, या आंब्याच्या झाड जर आपल्याला त्याची जी सीड आहे म्हणजे बिया म्हणजे कोई जी आहे आंब्याची, ती जर तुम्ही रोवली तर त्यापासून मोठं आंब्याचं झाड तयार होऊ शकतं, म्हणजेच रिप्रोडक्शन. देन नेक्स्ट वन, दॅट द रेस्पिरेशन, याला आपण श्वासोच्छवास म्हणतो. मीन्स प्लांट्स ब्रेथ्स इन कार्बन डायऑक्साईड व्हाईल ॲनिमल्स टेक्स इन ऑक्सिजन. प्लांट्स काय करतात, तर कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ॲनिमल्स काय करतात, ऑक्सिजन घेतात. म्हणजे ही जी दोन्ही प्रोसेस आहेत तर ती एकमेकांच्या अपोजिट आहे. म्हणजेच प्लांट ब्रीदिंगसाठी कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो. पण ॲनिमल्स काय करतात, तर ऑक्सिजन इनटेक करतो किंवा इनहेल करतो, म्हणजे आतमध्ये घेतो आपल्या शरीराच्या, आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर सोडतो. याच प्रोसेसला आपण रेस्पिरेशन म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट डिफरन्सेस डू वी सीन बिटवीन द यंग वन्स अँड द अडल्ट इन द पिक्चर. आता या पिक्चरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ती कोणता डिफरन्स आहे यंग आणि अडल्टमध्ये. तर बघा, इथं सुरुवातीपासून दिसतंय तुम्हाला की इथं एक छोटंसं डॉगचं पिल्लू आहे, हेन आहे किंवा पिल्लू आहे, हे पण चिकन, ट्रीचं छोटंसं रोप आहे, नंतर बॉयज गर्ल्स. पण कालांतरानं ह्यांची ग्रोथ होत गेली बरोबर. हा जी हेन आहे तर ती मोठी झाली, मुलगा मोठा झाला आहे, ट्री पाठीमागचा मोठा झाला आहे, डॉग मोठा झाला आहे, आणि असंच ह्या सगळ्यांची हाईट वाढत गेली. हाईट वाढत गेली, आणखी काय काय वाढलं आहे बरं,
तर त्यांचं एजसुद्धा वाढले, बरोबर ना. म्हणजेच काय झालं आहे, त्यांची तर ग्रोथ झाली. आता इथे तुम्ही बघू शकता की सीड जे आहे ते सीड जर्मिनेशन होतं आहे. म्हणजेच काय, सीडपासून रोप तयार होते. मग ही जी प्रोसेस आहे ती कशी होते, तर जे काही सीड आहे ते जर तुम्ही सॉईलमध्ये डीप करून ठेवलं आणि नंतर काही दिवसानंतर बघितलं, त्याला वॉटर आपण दिलं, म्हणजे पाणी दिलं किंवा थोडंफार खतं वगैरे जर टाकले तर त्याची ग्रोथ होत असते. म्हणजेच ठराविक दिवसानंतर जर का त्यांची वाढ होत असेल तर तो एक काय असतो, लिव्हिंग थिंग्स असतो किंवा त्याला आपण सजीव म्हणतो. हे एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर अ बेबी ग्रोज अप टू बिकम ॲन अडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन. म्हणजे ज्यावेळी बाळ हे लहान असतं त्यावेळी त्याची जेव्हा वाढ होते त्यावेळी तो एक वुमन किंवा मॅन बनतो, बरोबर. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन द हाईट, weight and strength. In the same manner, all animals grow into adult in a certain period. Generally, humans require 18 to 21 years for this growth. म्हणजे आपण पाहतो की वाढ होते, ग्रोथ होते, म्हणजे नक्की काय होतं, तर वेट वाढतं, हाईट वाढते आणि स्ट्रेंथ म्हणजेच ताकदसुद्धा वाढते. आता जे बेबी आहे त्याची ताकद आणि अडल्टची ताकद हा डिफरन्स आहे, बरोबर ना. म्हणजेच ग्रोथ होते म्हणजेच शरीराची तर वाढ होतेच, स्ट्रेंथ पण वाढते, वेट पण वाढते आणि हाईटसुद्धा. आणि अशा प्रकारे अडल्टचं जो म्हणजे जे काही प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत त्यांचा जो ग्रोथ पिरियड आहे तर तो ठराविक आहे. मग ह्युमन बिंग म्हणजे मानव जे आहेत तर त्यांच्या ग्रोथचा पिरियड कोणता आहे, वाढीचा पिरियड कुठपर्यंत असतो, तर साधारण 18 to 21 इयर्सपर्यंत आपल्या बॉडीची ग्रोथ होत असते, म्हणजे हाईट होत असते, वाढत असते, स्ट्रेंथ वाढत असते. ठीक आहे. आता इथे तुम्ही स्टेज वाईज डिफरन्शिएट करू शकता. फर्स्ट स्टेजमध्ये छोटंसं रोप आहे, दोन्ही छोटेसे आहेत. काही ठराविक कालानंतर आपण पाहू शकता की त्यांची हाईट वाढलेली आहे आणि आणखी जास्त दिवसानंतर पाहिलं तर एक छान असं मोठा असा ट्री तयार होतो, बरोबर. म्हणजेच ही काय आहे तर ग्रोथ आहे. मग ग्रोथ जर एखादं आपल्याला शो करत असेल, वाढ जर आपल्याला जाणवत असेल तर ते काय आहेत, तर ते लिव्हिंग थिंग्स आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर आपण पाहूयात फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. वाढ जर आपली होणार असेल, व्हायची असेल तर काय गरजेचं आहे आपल्याला, तर फूड म्हणजे अन्न गरजेचं आहे. लक्षात घ्या, जेवढं आपण न्यूट्रिएंट्स घेणार, जेवढं पुरेसं अन्न घेणार तेवढे आपल्या शरीराची वाढ ही व्यवस्थित होत असते. मग प्लांट्ससाठीही तसंच आहे का, तर हो, नक्की. प्लांट्स काय करतात, प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, nutrients in the soil and the carbon dioxide present in the air. प्लांट्स काय करतात, ॲटमॉस्फिअरमधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो ॲब्सॉर्ब करतात, इनटेक करतात. नंतर हाच कार्बन डायऑक्साईड सनलाईट असेल आणि सॉईलमधून आलेले जे न्यूट्रिएंट्स आहेत, न्यूट्रिएंट्स म्हणजे काय म्हणतो आपण याला, पोषण तत्वे, या सगळ्यांचा वापर करून त्यांच्या लीव्जमध्ये असलेलं जे काही क्लोरोफिल पिगमेंट आहे, या क्लोरोफिल पिगमेंटच्या साह्यानं ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि याच प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो. ठीक आहे. द प्रोसेस टेक्स प्लेस इन द लीव्ज ऑफ प्लांट. लीव्जमध्येच का होते, कारण लीव्जमध्ये फक्त त्यांच्या क्लोरोफिल पिगमेंट, क्लोरोफिल म्हणजेच याला आपण हरितद्रव्य असं म्हणतो, आणि या हरितद्रव्य प्लांट्समध्ये असल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, यालाच आपण ॲटोट्रॉफिक म्हणतो. मग आपण का नाही आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करत, तर आपल्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचं हे क्लोरोफिल पिगमेंट नाही, म्हणून आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही आणि यालाच आपण हेट्रोट्रॉपिक असं म्हणतो. इट इज अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल इन द लीव्ज. पानांमध्ये असलेल्या क्लोरोफिल पिगमेंटच्या साह्यानं हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अँड दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. यालाच आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो. आता इथे छोटासा ॲनिमेटेड व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की ॲटमॉस्फिअरमधला जो कार्बन डायऑक्साईड आहे, रूट थ्रू घेतलेले जे मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्स आहेत ते प्लांट्स ॲब्सॉर्ब करतात आणि सनलाईट या सगळ्यांचा वापर करून प्लांट्स काय करतात, तर त्यांचं फूड मटेरियल तयार करतात इन द फॉर्म ऑफ शुगर, बरोबर. आणि ऑक्सिजन जो आहे तर तो ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो आणि अशा पद्धतीनं ही जी प्रोसेस आहे याला आपण फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण प्रोसेस असं म्हणतो, प्रक्रिया असं म्हणतात.
ठीक आहे. त्यानंतर आता बघतो आपण की जे फूड आहे त्या ॲनिमल वाईज डिफरंट आहे, बरोबर ना. काही ॲनिमल्सला ग्रीन ग्रास लागतात, काहींना व्हेजिटेबल्स लागतात, काही दुसऱ्या ॲनिमल्सला खातात, बरोबर ना. असंच काही. मग म्हणजेच काय तर फूड मटेरियल हे प्रत्येकाचं वेगळं आहे आणि त्यानुसार त्यांची ग्रोथ होत असते, बरोबर. आणि म्हणजेच ही एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची असते. द इंटेक ऑफ फूड अँड द रिझल्टंट ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. ही एक महत्त्वाची आणि कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग सिस्टीमची. म्हणजेच प्रत्येक लिव्हिंग थिंगसाठी फूड मटेरियल तर गरजेचं आहेच आणि या फूड मटेरियलमुळंच त्याच्या बॉडीची ग्रोथ होत असते, ठीक आहे. त्यानंतर आता पुढे आपल्याला जायचं आहे. इथं आणखी एक छोटा ॲनिमेटेड व्हिडिओ आहे पहा. इथे काय दिसतंय तुम्हाला तर एक काहीतरी आपल्या बॉडीमधून म्हणजे घशातून खाली जाते, बरोबर, आणि इथंपर्यंत जाते. म्हणजेच काय तर इथं दिसते लॅर्नेक्स आहे, ट्रॅचिया आहे आणि लंग्स आहेत. म्हणजेच नोज थ्रू आपण जे रेस्पिरेशन करतो, जो श्वासोच्छवास घेतो, हा एअर आपल्या नोजकडून म्हणजेच लॅर्नेक्सकडून हा ट्रॅचिया, याला आपण वाइंड पाईप म्हणतो, म्हणजेच हवेची जी पाईप आहे ती, आणि या पाईप थ्रू हा जो गॅस आहे ऑक्सिजन तर तो लंग्स म्हणजेच काय तर फुफ्फुसे, या फुफ्फुसांपर्यंत जात असतो, बरोबर. आणि ही जी सगळी प्रोसेस आहे याला आपण रेस्पिरेशन म्हणतो, ओके. देन आता इकडे आणखी दुसऱ्या पिक्चरमध्ये बघू शकता तुम्ही फिश आहे, बरोबर. मग फिशला नोज असतं का रे? नक्कीच नाही. मग फिश रेस्पिरेशन कसं करतात तर त्यांना गिल्स असतात. गिल्स म्हणजे काय तर कल्ले. म्हणजेच ऑर्गॅनिझम वाईज लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा हा रेस्पिरेशन ऑर्गन हा डिफरंट असू शकतो, बरोबर ना. बर्ड्सचा वेगळा असतो, स्नेक घेतला तर स्नेकचा वेगळा आहे, बरोबर ना. मीन्स लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लाईव्ह. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. आता पहा, इन्हेलेशन म्हणजे काय, इनटेक ऑफ ऑक्सिजन म्हणजे शरीराच्या आतमध्ये घेणे, आणि एक्सेल म्हणजे काय तर शरीराच्या बाहेर टाकणे. म्हणजेच लिव्हिंग थिंग्स म्हणजे ॲनिमल काय करतात तो ऑक्सिजन आतमध्ये घेतात, इनहेल करतात, आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकतात, आणि यालाच आपण रेस्पिरेशन म्हणतो. Animals such as fish, snake, mouse, etc. have specific organs for respiration. आपण पाहिलं की आपल्याला नोज आहे, पण स्नेक काय करतो रेस्पिरेशनसाठी तर त्याच्या स्किननं तो रेस्पिरेशन करतो, बरोबर. फिश काय करतात, त्यांना कल्ले असतात, गिल्स असतात, बरोबर. म्हणजे ऑर्गन वाईज हे रेस्पिरेटरी ऑर्गन चेंज होऊ शकतात. प्रत्येकालाच नाक असतं असं नाही, बरोबर. काही स्किनच्या साहाय्याने करतात. आणखी वेगळं आता प्लांट्स रेस्पिरेशन करतात, बरोबर. प्लांटसुद्धा श्वासोच्छवास घेतात. मग ते कसे घेतात तर लिव्ज थ्रू. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे प्लांट्स ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन इव्हॉल्व करतात, एक्झिस्ट करतात किंवा एक्सेल करतात. म्हणजेच ॲटमॉस्फिअरमधले ऑक्सिजन ते टाकतात. म्हणजे ही जी प्रोसेस आहे गॅसेस एक्सचेंजची याला आपण रेस्पिरेशन म्हणू शकतो, ठीक आहे. त्यानंतर इज ऑल द फूड वी ईट यूज बाय द बॉडी. जेवढं काही फूड मटेरियल आपण खातो हे सगळंच्या सगळं यूज होतं का आपल्या बॉडीमध्ये? नक्कीच नाही. मग काय होतं तर जे काय एक्स्ट्रा किंवा अनवॉन्टेड मटेरियल आहे तर ते शरीराबाहेर टाकलं जातं. मग या प्रोसेसला काय म्हणतात तर पहा, व्हॉट इज द अनयूज पार्ट ऑफ फूड कन्वर्टेड इनटू. हा जे अनवॉन्टेड मटेरियल आहे त्याचं आपण एक्सक्रीटामध्ये कन्व्हर्जन होतं, आणि म्हणजेच मलमूत्र आपण त्याला म्हणतो. पण मग हे फक्तच ॲनिमलमध्ये होतं का तर नाही, प्लांट्समध्ये सुद्धा असतं. आता इथे तुम्ही बघू शकता हे लॅटेक्स आहे. लॅटेक्स म्हणजे काय तर झाडाचा चीक आहे. हे जे प्लांट आहे तर ते रबरचं प्लांट आहे. म्हणजेच या रबरच्या प्लांटपासून जे एक्सक्रीट झालेलं मटेरियल आहे किंवा उत्सर्जित झालेलं मटेरियल आहे तर त्यापासून रबर तयार केली जाते. मग इरेझरची असेल किंवा वेगळी रबर बॉल असेल, अशा पद्धतीनं डिफरंट ऑब्जेक्ट यापासून तयार केले जातात. म्हणजेच प्लांटसुद्धा एक्सक्रिशन करतात, उत्सर्जन करतात. त्यानंतर सेकंड पिक्चर तुम्ही बघू शकता की इथे आहे तर तो डिंक आहे, याला आपण गम म्हणतो. मग हे सुद्धा काय आहे तर गम इज द एक्झाम्पल ऑफ एक्सक्रिशन बाय प्लांट.
दॅट इज एक्सक्रिशन, याला आपण उत्सर्जन म्हणतो. Waste substances are formed during the many processes that takes place in the bodies of animals. जसे ॲनिमलच्या बॉडीमध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस आपण म्हणजे फूड इनटेक केल्यानंतर त्याचं जे वेस्ट मटेरियल तयार होतं तर ते शरीराबाहेर टाकलं जातं. Then this is called excreta and the process of eliminating them from the body is called excretion. म्हणजे जो सबस्टन्स शरीराबाहेर टाकला जातो त्याला एक्सक्रिटा म्हणतात आणि ज्या प्रोसेसनं ते होतं त्याला एक्सक्रिशन असं म्हटलं जातं. मीन्स एक्सक्रिटा अँड एक्सक्रिशन आर द डिफरंट टर्म्स. ॲनिमल्स हॅव अ स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रिशन, प्लांट्स टू एक्सक्रीट. म्हणजे ॲनिमलला एक्सक्रिशनसाठी वेगळा ऑर्गन असतो, मात्र प्लांट्ससुद्धा एक्सक्रिशन करतात. यासाठी वेगळ्या ऑर्गनची आवश्यकता नाही. कधी कधी प्लांट्समध्ये लिव्हच्या थ्रू एक्सक्रिशन होतं, कधी स्टेममध्ये होतं, तर कधी लॅटेक्सच्या स्वरूपात सुद्धा एक्सक्रिशन होतं. आणि अशा पद्धतीनं काही एक्झाम्पल्स आपण इथे पाहिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, सम प्लांट्स शेड लिव्ज इन द स्पेसिफिक सीझन. म्हणजे एखादे काही काही जे प्लांट्स आहेत तर ते उन्हाळ्यामध्ये त्यांची पानगळती होते, बरोबर ना. तर हे सुद्धा पानगळती म्हणजे काहीतरी एक्सक्रिशन आहे. वेस्ट सबस्टन्सेस स्टोर्ड इन द लिव्ज ऑफ प्लांट्स आर शेड अलॉंग विथ द लिव्ज. हे जे वेस्ट सबस्टन्सेस आहेत तर ते लिव्जच्या फॉर्ममध्ये सुद्धा एक्सक्रिशन होत असतं. तर अशा पद्धतीनं आज आपण द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीवसृष्टी यामध्ये व्हॉट इज द डिफरंट बिटवीन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, what are the characteristics of living and non-living things, means food, growth and excretion हे आपण पाहिलेलं आहे. also reproduction. यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.